राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचा अविभाज्य भाग असलेली बालभारतीची पाठ्यपुस्तकं आता निकृष्ट दर्जाच्या कागदावर छापली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन विभागानं अलीकडेच जाहीर केलेल्या नव्या निविदेत कागदाच्या तांत्रिक मानकांमध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे। या निर्णयामुळे पुस्तकांची गुणवत्ता कमी होणार असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वाचन अनुभवावर होणार असल्याचा आरोप संकल्प जीवन चॅरिटेबल ट्रस्टने केला। गेल्या अनेक वर्षापासून बालभारतीने टिकवलेला पाठ्यपुस्तकांचा दर्जा कायम ठेवावा अशी मागणी ही ट्रस्टने केलेली आहे। पाठ्यपुस्तकासाठीच्या नवीन निविदेत कागदाच्या तांत्रिक मानकात घट, पुस्तकाची गुणवत्ता कमी होणार असल्याचा संकल्प जीवन चॅरिटेबल ट्रस्टने दावा केलेला आहे। कागदाच्या निकृष्ट दर्जामुळे वाचताना विद्यार्थ्यांना अडचण येणार, अक्षर पुसट झाल्यास वाचताना डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता। संचालकाच्या मते कागदाचा दर्जा भारतीय मानक ब्युरोच्या निकषानुसारच आहे। पाठ्यपुस्तकाचा दर्जा कायम ठेवण्याची मागणी ट्रस्टच्या वतीने केली जाते। आणि चांगली मागणी आहे। जर दर्जा पुस्तकांचा आणि कागदांचा चांगला नसेल तर आता ही मागणी कशातनं आली, वस्तुस्थिती काय आहे याचं संबंधित डिपार्टमेंट निश्चितपणे माहिती घेईल आणि जर त्यामध्ये तथ्य असेल तर दुरुस्ती केली जाईल। अन्यथा हा विषय केवळ कुठल्या तरी संघटना काहीतरी उद्देशानं करतायत असंच त्याकडे पाहता येईल।